तुटवडा असल्याच्या बातम्या आजच्या स्थानिक वृत्तपत्रात आल्या आणि शहरातल्या रुग्णांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आज इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते शिवसैनिक प्रचारात बिझी असताना मग्न असताना धावपळीत असताना देखील 100पेक्षा जास्त बाटल्याचं या ठिकाणी संकलन झालेलं आहे। अजूनही रक्तदान चालूच आहे, अजूनही संख्या वाढेल, पण एक जाणीव ठेवून शहराची गरज लक्षात घेऊन राजू शिंदे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये सगळ्या आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं हे रक्तदान करण्यात आलं आहे। ज्यांनी रक्तदान केलं मी त्यांचा आभार मानतो आणि या शहरातील समाजसेवी ज्या काही संस्था असतील, ज्या काही व्यक्ती असतील त्यांना आवाहनही करतो की रक्ताचा तुटवडा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं। धन्यवाद। मी गजानन वाघ, दत्ताजी भाले ब्लड सेंटरचा प्रतिनिधी। आज शिंदे साहेबांच्या कार्यालयात जे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं त्याने खूप चांगली मदत होणार आहे। खूप म्हणजे महाभयंकर तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये हे जे रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं गेलं याला तसाच प्रतिसादही भरमसाठ आला आहे। सकाळी साधारण 9 वाजतापासून हे सुरू झालेलं रक्तदान शिबिर आत्तापर्यंत 87 डोनर्स कलेक्ट झाले, तिकडे रक्तदान करून झालेले आहेत आणि अजूनही रक्तदान चालू आहे। अजून साधारण 6-6:30पर्यंत 100 रक्तदाते आरामात होतील असा अंदाज आहे आणि खूप छान हा उपक्रम शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अजून लोकांना आवाहन करू सुरू हे केलं आहे, अरेंज केला आणि खूप छान पद्धतीने पार पडतो आहे। तसेच मी आता अजूनही चालू आहे रक्तदान शिबिर, तर सगळ्या छत्रपती संभाजीनगर वासियांना आवाहन करतो की ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या रक्तदात्यांनी इथे येऊन रक्तदान करू शकता। 6:30पर्यंत साधारण हे शिबिर चालू आहे। धन्यवाद। असा सैनिक आपल्याला पाहिजे, तुमच्यासाठी भेटणारा याला म्हणतात सैनिक। आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष म्हणले होते, आता झालं ठीक आहे। मध्ये तुमच्या तपास केलेली आहे, मोठे भेटून आलेलं तपास करून टाकायचं। आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे। दादाच्या ही आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन आहे लोकसभेचं काही दिसत नाही हो, त्या अजून काय असं गरज नाही, फक्त थांबत झालं अशा बाजूला पेटली मग सगळ्यांचं सगळं जमते। आता बघा कशी पेटले कशा दगदगते आणि मी तिथे जाते आहे की तुम्हाला लोक वाट बघायचे, वाट बघते जो गद्दारीचा वाद केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला, शिवसेनेवरती नाही केला, आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कृषीवरती याने वाद केलेला। सर्वांच्या अपेक्षेच्या परिपूर्ण